तर इकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन हे नाशिकमधल्या शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात दाखल झालेले आहेत। महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे। शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी याकरता महाजन आता मध्यस्थी करतायत। आपले प्रतिनिधी चंदन पुजारी आपल्या सोबत जोडले गेले। चंदन, भाजपचे संकटमोचक नेमकी काय चर्चा करतायत? निश्चितपणे नाशिकच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी खरं तर ही म्हणावी लागेल। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन जे आहेत ते आता शांतिगिरी महाराज यांच्या आश्रमात दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकता आहात की शांतिगिरी महाराज आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दाराच्या आड खरं तर चर्चा सुरू आहे। शांतिगिरी महाराज हे या ठिकाणी उमेदवारी करता आहेत। उमेदवारी अर्ज काल त्यांनी या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याच्यामुळे शांतिगिरी महाराज हे जर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर निश्चितपणे महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला या ठिकाणी सरळ सरळ फटका बसू शकतो आणि त्यामुळे महाराजांची मनधरणी करण्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी की त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा किंवा महायुतीच्या उमेदवाराला मदत करावी यासाठी गिरीश महाजन हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की दृश्यांमध्ये दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे आणि नेमकं आता या ठिकाणी चर्चेमधनं काय समोर येत आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात ते आता नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी मैदानात उतरल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मनुश्री, होय चंदन, या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।